आम्ही इथे जवाहर नवोदय विद्यालय शेगाव येथे तिथल्या मुलांना सॉइल टेस्टिंगबद्दल माहिती सांगायला आलेलं आहे आणि त्याच्यात आपण सॉइल हेल्थ कार्ड जनरेट कसं करायचं तेही सुद्धा सांगणार आहे। तर पहिला टप्पा आपला सॉइल टेस्टचा पीएच, हे जे मशीन दिसते तुम्हाला, ही मशीन आहे वेइंग बॅलन्स, म्हणजे आपण इथे वेट करणारे मातीचं सगळ्यात पहिले। तर ही पीएच आपण जी टेस्ट घेतोय, ज्यासाठी आपण बॅलन्स करतोय, तर ते पीएचची मशीन आहे। आपण पीएच टेस्ट करतोय आपण। तर आता आपण 10 ग्रॅम आपल्याला पीएचच्या टेस्टला 10 ग्रॅम सॉइल लागते। त्याच्यासाठी मी मोजून घेते हे। या 50 ml च्या बिकरमध्ये मी 10 ग्रॅम सॉइल घेतलेली, सॉइल सॅम्पल घेतलेला आहे आणि त्यामध्ये डिस्टिल्ड वॉटर 25 ml राहील। 25 ml तेल नाही जे चॉकलेट मॅडम टाकून घ्या, घेऊन घ्यायचं पण मेजरिंग सिलेंडर टाका, छोटे पण आणि हे डिस्टिल्ड वॉटर मेजरिंग सिलेंडरने आपण 10 ग्रॅम सॉइल मध्ये जे बिकर घेतलेलं आहे, आपण सॉइल ग्रॅम केलेली आहे, मोजून घेतलेली, त्यामध्ये 25 ml डिस्टिल्ड वॉटर टाकणार आहे। मुलांकडे दाखव एवढं 25 ml आणि याच्यामध्ये टाकले। त्याच्यानंतर हा रॉड स्टर करून घ्यायचं आणि स्टीर करून घ्यायचं एकदम त्याला, म्हणजे ती माती आणि पाणी मिक्सर झालं पाहिजे एकदम पूर्ण। आता या सॅम्पलचा आपण डायरेक्ट पीएच घेऊ शकतो लगेच स्टीर केल्याबरोबर, आणि ईसी घेताना आपल्याला थोडंसं त्याला स्थिर होऊ द्यावं लागेल थोडंसं। हा पीएच रॉड आहे, आता हा इलेक्ट्रोड आहे खाली। ठेवा लागेल स्टँडर्ड मागते मी ते 7.0 आहे का? मग ते घ्या अगोदर, दुसरं बिकर हे बिकर हे वॉश करून घेतोय आपण इलेक्ट्रोडला, आणि हे वॉश करणं खूप गरजेचं आहे, कारण की यामध्ये पार्ट खूप नाजूक असतो हा इलेक्ट्रोड, त्यामध्ये तुटायची भीती असते। हे जे आपलं पीएचचं बफर सोल्युशन आहे, हे 7, याची व्हॅल्यू 7 आहे। तर आपला रॉड याला 7 म्हणतोय का नाही हे चेक करायचं, कॅलिब्रेशन करणे, अर्थात याचा अर्थ आपण कॅलिब्रेट करतोय, पीएच रॉडला आपण कॅलिब्रेट करतोय। हे बघू शकता तुम्ही पीएच वर काय 7.0, तर ह्या 7.0 ला आपला रॉड 7.0 रिकग्नाइज करतो का नाही आधी चेक करायचं, नंतर आपली सॉइल चेक करायची आपल्याला। म्हणते ना आहे बघा, त्यांनी आता आपल्या या बफर सोल्युशनला बरोबर 7.0 रिकग्नाइज केलं, म्हणजे न्यूट्रल आहे ते पूर्ण। आणखीन काही सेटिंग बॅक कसं करता येईल? हां, आता सॅम्पल म्हणते, आता एंटर। याला सॅम्पल एंटर रेडी होत तर आता ते ब्लिंक होतोय बघा, ब्लिंक जेव्हा थांबेल तेव्हा ते रेडी होईल।
हो. पीएच म्हणजे आपल्या सॉईलचा आपण आहे. आपल्या पीएच वरच आपले पिकं ठरवल्या जातात. तर आपले कशी आपली सॉईल. सेटिंग पण सांगितलं सगळं ऑल इन वन येते एकाच येते. आणि तिकडून प्रिंट पण निघते. ठीक आहे. छोटंसं प्रिंटर पण आहे. प्रिंटर आहे त्याला छोटं. रिपोर्ट लगेच आहे ना. स्टँडर्ड मग स्टँडर्ड लावलं. डीप द इलेक्ट्रोड स्टँडर्ड सोल्युशन दे सॅम्पल बाय डाऊन. डाऊनचं बटन दाबायचं. हे दाबू का कोणता फॉर्मॅट म्हणते. हे डाऊन ॲरो वगैरे करायचं. एंटर दाबायचं. थांब आता थोड्या वेळाला उद्या त्याचं ब्लिंक बंद होतं घरी. पाहू नाही तर मग आमच्या लॅबला आम्ही छान सांगितलं असतं. शांत उभे राहा व्यवस्थित. उभी राहते. या इकडे. त्याच्यात आपण टाकलेलं एखादी छान प्लॅस्टिकच्या डब्बीमध्ये पॅक होऊन आलेली असेल ती. तिच्या काय काय क्युएट त्याच्यामध्ये हा जो स्क्वेअर आहे ना त्यात फिट बसणारी एक हे राहते. हा हीच पॅक आली बरोबर आहे. रफ होतो हा. नाही तो टिश्यू पेपर असेल. आले असेल ते टिश्यू येतात. फिल्टर पेपर कसं मायक्रोन्यूट्रिएंटचे वेगळे असते, मायक्रोवेव्हचे वेगळे असते. हा 42 वाटतो का क्युएट असते की नाही. अशी कशी ही क्युएट आहे बघा. या क्युएटला 2 बाजू असतात. एक ट्रान्सपरंट असते आणि एक रफ असते. तर आपल्या मशीनमध्ये की नाही लाईटची वेवलेंथ आपण याच्यामधून पार करत असतो. रेज जातात त्याच्यातून स्पेक्ट्रोफोटोमीटरमधून. तर आपण जे माती सॉईल शेक करून केमिकल टाकून शेक केली राहते ती फिल्टर पेपरनं फिल्ट्रेट होऊन जे फिल्ट्रेट येते त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल टाकून आपण या क्युएटमध्ये ते सोल्युशन घेतो आणि ते त्या मशीनमध्ये सेट करून आपण त्याची फ्रिक्वेन्सी चेक करतो. हे किती फ्रिक्वेन्सी मिळालं आपल्याला. आपण आपल्या मायक्रोन्यूट्रिएंट बाकीच्या गोष्टी चेक करतो. लाईट जातो याच्यातून त्याच्यातून जात नाही. मग आणि आपल्याच्या ट्रान्सपरंट सोल्युशन बनलेलं असतं ना आपलं ते या ट्रान्सपरंट मधूनच जातं. इकडून जर केलं आपण त्याला अडथळा तयार होईल. आपल्या रिडिंग येणार नाही. ठेवताना बरोबर जिकडे आपला कॅमेरा आहे त्याला कॅमेरा असतो आतमध्ये. याच्यातून त्याचा रेस गेल्या का ठेवताना पण काळजीपूर्वक ठेवावं लागतं आपल्याला. त्या साईडने ट्रान्सपरंट बनतो. ह्या क्युएटला आपल्याला स्वच्छ करण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करावा लागतो. तिला असं स्वच्छ करून मग आपण ठेवायची असते. म्हणजे पाण्याचा पण थेंब नकोय त्याला बाहेरून. आता सॉइल टेस्टिंग मध्ये सगळ्यात मुख्यतः पाया जो असतो तो पीएच असतो. पीएच आपल्या सॉइल या फिल्टर पेपरची आपण चाळी तयार करते फिल्टर करण्यासाठी. या दोन्ही बाजू एकमेकांना लावायच्या अशा. हे बघा लावली. नंतर पुन्हा याला असं लावायची इकडे. पुन्हा याला स्क्वेअर बनवायचं असं आणि छान नखानं प्रेस करायचं. आणि त्याच्यानंतर फक्त एकच उचलायचं नाही. हा एक भाग असा उचलायचा. असं इथे असं करायचं असं. आणि असं केल्यानंतर ही बाजू आणि ही बाजू एकमेकांना लावायची अशी. आलं का लक्षात. हा ओके. हा एकच बाजू इथे 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 बोट टाकायचं आणि ही साईड आणि ही साईड एकमेकांना लाव. तसं नाही
वरती नको मारू. असं आहे की नाही? मी दाखवते. ठेवून देते. असं करून असं होतंय की नाही हे, पण आपल्याला एक कडक करायचं, तिथे खाली प्रेस करायचं थोडंसं, आणि ही बाजू इतकी जुळून ते अशी इथे खाली ठेवली. खाली बेस असला ना तर छान लखानाची लास्ट पर्यंत प्रेस करायचं कडक. मध्ये छिद्र राहायला नाही पाहिजे. असं इथे येते नाही, ह्या कोणते इथे छिद्र नसावं. छिद्र आलं ना, गॅप नसला तर छिद्र येतच नाही. म्हणजे आपण आता काय करणार, ही बनली आपली आता फिल्टरची साडी, ह्या फनेल मध्ये टाकायची आपण. बरोबर झाल्या. छान बनवली. हे बघ तू हे जे दिसते तुम्हाला ही फनेल म्हणतात त्याला. झालं तर पीएच सांगितलं तर मध्ये पीएच, आपल्या सॉइलचा पीएच किती आहे ते जर का काढायचं असेल तर पीएच मीटर नावाचे मशीन असते, जे की आता इथं आपलं चालू नाहीये. पण पीएच मध्ये खरं जर म्हटलं तर सॉइल आपण कशी, आपली सॉइल किती सुपीकता आहे, आपली सॉइल ऍसिडिक की बेसिक आहे की न्यूट्रल आहे, हे जर का माहिती करून घ्यायचं असेल तर पीएच सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. पीएच जर का आता आपलं पीएच जर नाही म्हटलं तरी सॉइलचा जो पीएच असायला पाहिजे तो न्यूट्रल किंवा 7.3 7.2 वॉटेवर जे असेल ते. काही वेळेस तर सॉइलचा जो पीएच असतो तो 8च्या वरतीही जातो, जो की नाही जायला पाहिजे. 7च्या आत, म्हणजे 7.9च्या आत आपला रिझल्ट आला पाहिजे पीएचचा, असं पीएच आहे. तर पीएच साठी आपल्याला एका आता आम्ही हे घेतो, बिकर घेतो आम्ही छोटे प्लास्टिकचे, त्यामध्ये आमची 10 ग्रॅम सॉइल राहते. 10 ग्रॅम सॉइलमध्ये 25 ml आमचं आरोचं पाणी राहतं, डिस्टिल वॉटर राहतं. डिस्टिल वॉटर त्यामध्ये टाकायचं, त्याला चांगलं स्टीर केलं. इथे बघत असाल तुम्ही, इथे मी असं करून घेतलेलं आहे. आता याला चांगलं जर का स्टीर केलं ना तर आपलं असं सोल्युशन बनते छान. या सोल्युशन जर का हे सोल्युशन तयार झालं की ना, इथे एक रॉड असतो, याला इलेक्ट्रोड रॉड म्हणतात. इलेक्ट्रोड हा जो असतो, हा इलेक्ट्रोड हा आपला कंडक्ट करतो की आपल्या सॉइलमध्ये किती पीएचचं प्रमाण आहे किती नाही ते दाखवतो आपल्याला हा इलेक्ट्रोड. आणि आता सपोज मी यामध्ये ठेवला तर आपलं रिडिंग तेव्हाच दिसतं आपल्याला आपल्या पीएच मीटरला. मग आता सॉइलचं जर का पीएच जर का तपासायचं असेल तर ते इलेक्ट्रोडवरून आपल्याला कळून जाते. मग आता आपला सॉइलचा जो पीएच असेल तो असेल 7.5च्या आसपास असेल कदाचित त्या मातीचा, कारण की ही माती अशी ब्लॅकही नाही आहे, अशी ब्राऊन कलरची माती आहे. तेव्हा समजते आपल्या सॉइलवरून की नेमकं पीएच कसं आहे काय आहे. तर आणि दुसरी टेस्ट असते EC, जी की हे सोल्युशन हीच मेथड वापरतो पूर्ण आपण त्यालाच. जी पीएचला वापरली आपण 10 ग्रॅम सॉइल आणि 25 ml डिस्टिल वॉटर जे वापरलं तेच राहतं. फक्त आपण एक जे ह्या बिकरमध्ये आपण कसं स्टीर करून घेतलं होतं दोन्ही सोल्युशनला, पाण्याला आणि मातीला स्टीर करून घेतलं होतं, पूर्ण एकदम मिक्स होऊ दिलं होतं त्याला. तर EC मध्ये तसं नाही राहत. EC मध्ये काय राहतं, आता हे जे वरचं पाणी दिसते तुम्हाला, हे का माती वेगळी आणि पाणीवरती दिसत असेल, तर आपल्याला जे पीएच असते आपल्या मातीमधलं काढायचं असते आपल्याला, बरोबर. मातीमधला पीएच काढायचा असतो. पण EC मध्ये काय होतं, हे पाण्याचा आपण EC घेतो. हे जे पाणी दिसतंय, मग आता जर आपलं आता असं तर रोटरी येणार आहे, बरोबर. ही EC मीटर असते आणि ECला आहे ना, ही चालत नाही अशी EC मीटरला, जे की हे दिसतंय ना तुम्हाला, मी जी माती लावून ठेवलेली आहे ही माती त्याला चालत नाही, त्याला लागते हे पाणी पूर्ण. ते हे पूर्ण पाणी आले की नाही त्यामध्ये असं डीप झाला पाहिजे. ते पाण्यामध्ये मातीमध्ये फक्त वरच्या पाण्याच्या लेअरला मातीला टच नाही होऊ द्यायचा तो रॉड. नाही. आणि ते जे होल दिसते ते त्यासाठीच दिसतंय, कारण की ते पाणी डिप देऊन त्या 2 होलमध्ये गेलं पाहिजे. इथपर्यंत आपलं ते सोल्युशन तयार झालं पाहिजे, तेव्हा आपल्याला ECचं प्रमाण कळते. ओसी नाही समजा. तर ECची जी रेंज सापडली आपल्याला, ती सापडली 0.28. इलेक्ट्रो कंडक्टिव्हिटी जी टेस्ट आपण हँडल केली आता, त्याची आपल्याला जी रेंज सापडली ती 0.28, जी की म्हणजे मीडियमही नाही जास्त नाही, बरोबर मीडियम सापडली आपल्याला.
आता तिसरी टेस्ट आहे ओसी म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन. सोप्या भाषेत जर का सांगायचं म्हटलं तर सेंद्रिय खत आपल्या मातीमध्ये किती आहे, अवेलेबिलिटी ऑफ सेंद्रिय खत ते समजते आपल्याला टेस्टमध्ये. तर आपण घेतलं 10 ml म्हणजे 1 ग्राम सॉइल घेतले का बिकरमध्ये, कोनिकल फ्लास्कमध्ये. कोनिकल फ्लास्क आलेले असतील नाही तर आले का. ओसी टेस्ट म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन, सोप्या भाषेत सेंद्रिय कर्ब आपल्या मातीमध्ये किती जर का तपासायचं असेल आपण तपासतोय तर त्याला 1 ग्राम सॉइल इकडेच तुझं वेवले मायनस कर 1 ग्राम सॉइल एखाद्या मुलाला मोजायला हा ते एखादा हे बघा एक जण मोजतो आता हे काम करून पुन्हा मोज असं एवढा 1 ग्राम सॉइल 1 ग्राम झाली पाहिजे. तुझे टाकून पुन्हा परत करा आणि 0 कर 1 ग्राम सॉइल टाकायचं. कोणती जास्त झाली आणि कधी हे चालू नाही पाहिजे बांका वगैरे. हो थोडंसं रेडी मिस होते नाही 18 जास्त होती ना, जास्त होते. तर 1 मिली 1 थोडीशी पाहिजे थोडीशी बस. नाही बरं ठीक आहे. ही 1 ग्राम सॉइल या बिकरमध्ये मी घेतली. त्यामध्ये पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजेच K2Cr2O7 जे की ओसीसाठी आपल्याला लागते. K2Cr2O7 म्हणजेच पोटॅशियम डायक्रोमेट ते आपल्याला 10 ml लागते. या बिकरमध्ये टाकायचं. टाकल्यानंतर हे सोल्युशन असं बनते आपलं सोल्युशन असं बनते. त्याच्यानंतर H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड आपल्याला 20 ml टाकायचं, जे की आता डायल्यूट नाही आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड पाहिजे म्हणजे 99 कॉन्सन्ट्रेटेडचं वापरतो आपण. पण इथं तुमच्या सेफ्टीसाठी त्यांनी जास्त हार्डवालं दिलं नाही कारण हाताळणं खूप कठीण असते. सल्फ्युरिक ऍसिड इजा होऊ शकते, केअरफुली करायचं म्हणून हँड ग्लोव्ज आणि मास्क लावायचं. हे 20 ml या पोटॅशियम डायक्रोमेट आपण ज्या बिकरमध्ये टाकलं त्यामध्ये टाकायचं 20 ml सल्फ्युरिक ऍसिड. हे टाकल्या की नाही फसफस होतो, गरम होतं, वाफा निघतात. आता हे डायल्यूट असल्यामुळे हे नाही झालं एवढं, पण जेव्हा आपण 98% वाला जेव्हा टाकतो ना तेव्हा जी माती आणि पोटॅशियम डायक्रोमेट डायरेक्ट कोनिकल फ्लास्कमध्ये बिकरमध्ये उकळते, पूर्ण उकळते आणि त्याच्यातला जो आणि असं कलरही होत नाही, त्याचा कलर वेगळा होतो म्हणजे असं ब्राउनिश जसं मातीचा कलर असतो तसा कलर होतो त्याचा पूर्ण सल्फ्युरिक ऍसिड टाकल्यानंतर. त्याच्यानंतर अर्धा तास त्याला रेस्ट आहे का की अर्धा तास रेस्ट असं असतो कारण की ते दोन जे काय पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिड जेव्हा फ्युजन होते तेव्हा त्याच्यातला जो मातीतला सेंद्रिय कर्ब असतो तो बाहेर पडतो. त्याच्यानंतर अर्धा तास रेस्ट द्यायचा त्याला. रेस्ट झाल्यानंतर त्याला टायट्रेशनची मेथड आहे ऑर्गॅनिक टेस्टला आपल्या टायट्रेशनची मेथड आहे. टॅप वॉटर टाकायचं हां KFE नाही तास रेस्ट ठेवलेला आहे याला. अर्धा तास रेस्ट झाल्यानंतर त्याच्यामध्ये टॅप वॉटर डिस्टिल वॉटर राहते 200 ml 200 ml आपलं डिस्टिल वॉटर या सोल्युशनमध्ये टाकायचं. डिस्टिल वॉटर 200 ml टाकायचं. 200 कुठे
ऍक्च्युली माती घेताना आपल्याला 500 ml चा मोठा कोनिकल फ्लास्क पाहिजे. मावणार नाही त्याच्यात. ही असा कलर होता त्याचा फॉर्म, आता झालं असा कलर फॉर्म होतो त्याचा. हे टाकल्यानंतर 200 ml पाणी टाकलं, डिस्टिलर टाकल्यानंतर आपल्याला लगेच टायट्रेशन करावं लागते. आपण टायट्रेशन फेरस सल्फेट प्लस सल्फ्युरिक ऍसिड, ते पण 98 कॉन्सन्ट्रेटेड वाला सल्फ्युरिक ऍसिड, दोघांचं जे केमिकल असते फेरस सल्फेट सॉलिड फॉर्ममध्ये असते. ती म्हणजे डिस्टिलर सोबत त्याचं पहिले मिक्स करून घ्यावं लागतं त्याला. त्याच्यानंतर फेरस सल्फेटचं सोल्युशन तयार होतं. फेरस सल्फेटचं सोल्युशन तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये 54 ml म्हणजे जितकं तुमचं हे असेल नॉर्मॅलिटी मोलॅलिटी आपली याची सल्फ्युरिक ऍसिडची ते त्याच्यात टाकायची. त्याच्यानंतर फेरस सल्फेटचं सोल्युशन तयार होतं. इथे नाही आहे. त्याच्यानंतर टायट्रेशनची मशीन असते, टायट्रेशनची मशीन असते. त्या मशीनमध्ये ते ब्युरेट ठेवायची, ब्युरेट स्टँडमध्ये ब्युरेटमध्ये ठेवायची आणि त्याच्यामध्ये फेरस सल्फेटचं सोल्युशन टाकायचं आणि त्याच्यानंतर ते फिरवत घ्यायचं खाली. जे रिडिंग आलं ते लिहायचं. आता ऑर्गॅनिक कार्बनची जी रिडिंग असते नाही म्हटलं तरी आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ऑर्गॅनिक जे सेंद्रिय कर्ब आहे ती खूप कमी प्रमाणात आहे. म्हणजे जवळजवळ आहे पण एवढंही जास्त नाही, जास्त कमीही नाही आहे. तर त्याची जी रिडिंग असते ती 13.50 ते 18.50च्या आतमध्ये असते. आता आपल्या इथे या मातीची जर का बघितलं आपण तर 17.51 यायला पाहिजे, 17.50च्या जवळ आसपास यायला पाहिजे. कारण की जास्तही नाही. आपला पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर का चेक केलं तर ऑर्गॅनिक कार्बन जी कमतरता आहे खूप जास्त आहे. बरं का असेल माहिती का ऑर्गॅनिक कार्बन का कमी असेल, काय वाटतं बरं तुम्हाला? म्हणजे सेंद्रिय खत आपण काय करतोय, सेंद्रिय खताचा वापर बिलकुल करत नाही. हिरवळीचे खत आपण करत नाही. पूर्वी बघा काय करायचे, आपलं ह्यांच्या नावाचं पीक असायचं की नाही ते पेरायचे आणि त्यावरची पीक नव्हते घेत, ते डायरेक्ट जमिनीत गाडत होते. त्याच्यामुळे काय व्हायचं, त्याचा सेंद्रिय कर्ब वाढून जायचा जमिनीचा. आजकाल आपण फक्त पीक म्हणजे पीक घेतोय, त्याला रेस्टच देत नाही जमिनीला. आणि सांगायचे आपण रासायनिक खतांचा भरपूर वापर चाललेला आहे. त्याच्यामुळे आपलं ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतलं कमी होत चाललंय. तर ही काळजी आता तुम्ही पुढच्या पिढीने तरी लक्षात घ्यायला पाहिजे की जमिनीवर एकच म्हणजे पिकाचा भडीमार नाही व्हायला पाहिजे. 1 वर्ष रेस्ट द्यायला पाहिजे जमिनीला, किंवा क्रॉप पॅटर्न बदलायचं, क्रॉप पॅटर्न बदलायचं, पीक घ्यायचं. फेरपालट म्हणतात त्याला, पिकांची फेरपालट करायला हवी. तर ओसी चेक करण्याचं मागचं एकच कारण आहे की आपल्या जमिनीत ऑर्गॅनिक कार्बन किती आहे आणि आपल्याला गरज काय. तेव्हा मग आपल्याला रेकमेंडेशन मिळतं की तुम्ही सेंद्रिय खताचा वापर करावा. ही टेस्ट त्यासाठी ही टेस्ट, कारण की बुलढाणा जिल्ह्यामध्ये तरी खूप टेस्ट म्हणजे सेंद्रिय कर्ब खूप कमी आहे नाही म्हटलं तरी, आणि ते आपल्याला वाढवायला पाहिजे कारण की आपल्या जमिनीचं आरोग्य त्याने व्यवस्थित राहील. आपल्याला काय कमी आहे, आपल्या ESD मध्ये काय कमी आहे, तसंच सॉइल मध्ये पण काय कमी असते, तशी ही जमिनीची आपण आरोग्य पत्रिका तयार करत आहे. हा त्याच्या मागचा उद्देश. आणि दुसरं असं म्हणजे की आपण सरसकट सवय असते की खूप खत द्यायचं, खूप आवश्यकता नसलेलं आपण ते देतो जमिनीला. मग जे इसेन्शियल आहे, जे आवश्यक आहे तेच द्यायचं, याचा उद्देश आहे. म्हणजे खतांचा नियंत्रित वापर, एक छोट्या याच्यात म्हणलं तर संतुलित, म्हणजे जास्त वेस्टेज खर्च वाचेल शेतकऱ्यांचा. हे असं दिसते फेरस सल्फेट. हे सॉलिड फॉर्म मध्ये असतं, याला लिक्विड फॉर्म मध्ये आणावं लागतं. म्हणजे आपल्या या सोल्युशन मध्ये आपण करू शकतो टायट्रेशन त्याचं. याला लिक्विड फॉर्म मध्ये आल्यानंतर आपण जेव्हा पडताना यामध्ये याचा कलर जो असतो तसं तपकिरी कलर येतो त्याला. तपकिरी म्हणजेच ब्राऊन कलर येतो, ब्राउनिश कलर येतो त्याला. आता नेक्स्ट टेस्ट असते फॉस्फरस म्हणजे अवेलेबिलिटी ऑफ फॉस्फरस. आपल्या मातीमध्ये फॉस्फरस किती अवेलेबल आहे ते आपल्याला ही टेस्ट सांगून देते किती असते. तर त्याला सगळ्यात पहिले लागते 150 ml चा कोनिकल फ्लास्क, 150 ml चा कोनिकल फ्लास्क लागते. त्याच्यामध्ये 2.5 ग्रॅम माती लागते. त्यामध्ये सांगू की करू नाही सांगत होतं जनरल त्यामध्ये त्या कोनिकल फ्लास्कमध्ये. आणि त्याच्यानंतर त्याची चारकोल पावडर असते. हे पाहिजे ही जी चारकोल पावडर असते ही फॉस्फरससाठी वापरल्या जाते.
त्या कोनिकल फ्लास्कमध्ये हे नाही म्हटलं अर्धा चमच म्हटलं तर टाकायचं चारकोल पावडर त्या कोनिकल फ्लास्कमध्ये, ज्याच्यात आपण माती टाकलेली त्यामध्ये चारकोल पावडर टाकायचं. आणि त्याच्यानंतर सोडियम हायड्रॉक्साईड म्हणजे NaOH नावाचं सोल्युशन असते, त्यामध्ये ते टाकायचं. 50 ml टाकायचं. 50 ml त्या कोनिकल फ्लास्कमध्ये टाकायचं. सोडियम तर चारकोल पावडर टाकल्यानंतर आपले 50 ml त्याच्यामध्ये NaCO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट टाकायचे 50 ml. त्याच्यानंतर शेकिंग मशीन येते. शेकिंग मशीनमध्ये त्याला अर्धा तास शेक करायचे. अर्धा तास शेक केल्यानंतर इथे अर्धा तास शेक केल्यानंतर जे सोल्युशन आपलं शेक झालेलं आहे अर्धा तास, त्या सोल्युशनला ह्यामध्ये टाकायचे. ही फनेल, या फनेलमध्ये टाकलं, ह्या फिल्टर पेपरमध्ये तो सोल्युशन टाकायचं. त्याच्यानंतर त्यांना थोडा रेस्ट द्यायचा, कारण की जो फिल्ट्रेट असतो आपल्या खालचा तो फिल्ट्रेट कामाचा असतो. हे वरचं कामाचं नसतं, आपला जो फिल्ट्रेट असतो तो कामाचा असतो. जोपर्यंत त्यामध्ये फिल्ट्रेट येत नाही तोपर्यंत वाट बघायची. फिल्ट्रेट आता यामध्ये फिल्ट्रेट आला, या फिल्ट्रेट मधला आपल्याला पिपेटने आपल्याला 5 ml यामधले जे सोल्युशन फिल्टर झालेलं त्या सोल्युशन 5 ml आपल्याला कोनिकल फ्लास्कमध्ये घ्यायचं. कोनिकल फ्लास्कमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये पिनॅट्रोफिनॉल एक नावाचं एक सोल्युशन असते, बनवलेलं असते ते आम्ही ते टाकायचं. त्यामध्ये 1 to 3 ड्रॉप टाकायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर 5 नॉर्मल सोल्युशन, 5 नॉर्मल जे सोल्युशन असतं ते त्यामध्ये टाकायचं. 5 नॉर्मल सोल्युशन म्हणजे त्यामध्ये डिस्टिल वॉटर प्लस सल्फ्युरिक ऍसिड ते टाकलेलं असते. ते दोन सोल्युशन एक सोल्युशन तयार होते, म्हणजेच 5 नॉर्मल तयार होते. ते त्यामध्ये टाकायचं. तेव्हा जो पिवळा कलर असतो आलेला पिनॅट्रोफिनॉलमध्ये ज्या सोल्युशनला पिवळा कलर आलेला असतो तो पूर्ण ते 5 नॉर्मल टाकल्यानंतर ते पूर्ण डिझॉल्व्ह होऊन जाते, म्हणजे कलर पूर्ण त्याचा निघून जातो, डिसअपिअर होतो त्याचा कलर. तो कलर डिसअपिअर झाल्यानंतर त्यामध्ये स्टॉक सोल्युशन मध्ये 3 केमिकल असतात. सल्फ्युरिक ऍसिड असते, मोनोमॉलिब्डेट असते आणि अँटीमोनी पोटॅशियम टायट्रेट असते. असे 3 नावाचे केमिकल मिळून एक केमिकल तयार होतं, म्हणजे स्टॉक सोल्युशन ABC. असे केमिकल तयार झाले ते घ्यायचे आणि प्रत्येक सोल्युशनला 4 ml लागते. प्रत्येक सोल्युशनला म्हणजे एका सॅम्पलला 4 ml आपल्याला स्टॉक सोल्युशन लागते. आणि स्टॉक सोल्युशन मध्ये आपण घ्यायचं ते आपलं आता सॅम्पलनुसार. सपोज 4 ml जर का 4 ml एका सॅम्पलसाठी जर का 4 ml स्टॉक सोल्युशन लागत असेल तर आपल्याला 0.0037 ग्रॅम आपल्याला एलॅस्कॉर्बिक त्यामध्ये टाकावं लागतं एका सॅम्पलसाठी. ते टाकल्यानंतर ते डिझॉल्व्ह करायचं एलॅस्कॉर्बिक. त्याचा रंग असो फेरस सल्फेट सारखा येतो. यामध्ये जर का पाणी टाकलं तर असा कलर येतो त्याचा फेरस सल्फेट किंवा पिवळा कलर येतो. 2 कलर येतात त्याला. तर ते त्यामध्ये 4 ml त्यामध्ये टाकायचं प्रत्येक सॅम्पलमध्ये. त्याचा कलर येतो लाईट ब्लू कलर येतो त्याचा. त्या फॉस्फरसचा टेस्ट जो आपण केलं सगळं ते त्यामध्ये तो एक्स्ट्रॅक्ट जो होतो तो लाईट ब्लू कलरचा होतो. त्याच्यावर लाईट ब्लू कलर आला की आपल्याला त्याच्यामध्ये व्हॉल्यूम मेक करावा लागतो त्या कोनिकल फ्लास्कला. व्हॉल्यूम मेक करायचं त्याला. आणि स्पेक्ट्रोफोटोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असतं लॅबला फॉस्फरसची टेस्ट करायसाठी. ती मशीन सेट करून त्याच्यामध्ये नॅनोमीटरला जे सॅम्पलचं रिडिंग असते ते येत असते. तर फॉस्फरसची नाही म्हटलं तरी कमतरता मीडियम आहे आपल्याकडे. जास्त कमी नाही, जास्तही नाही आहे. म्हणजे आपल्या मातीत जे पुरेसं असते तेवढं फॉस्फरस आपल्या मातीमध्ये अवेलेबल आहे. त्यामध्ये जेवढं फॉस्फरस अवेलेबल आहे ते म्हणजे जास्तही नाही आणि कमीही नाही आहे, म्हणजे मीडियम. जेवढं आपल्या मातीला आवश्यकता आहे तितकंच आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस आहे. त्याचं रिडिंग असते नाही म्हटलं तरी जास्त जर का रिडिंग असेल तर 0.150 जर का रिडिंग असेल नॅनोमीटरचं रिडिंग असेल आपलं, तर आपल्या मातीमध्ये खूप जास्त प्रमाणात फॉस्फरस अवेलेबल आहे. आणि जर का 0.25 जर का 36 जर का असे रिडिंग जर का आपले आले असते तर आपलं जे फॉस्फरस अवेलेबल आहे ते खूप कमी आहे किंवा मीडियम आहे. अशा 2 मध्ये असते. आता स्पेक्ट्रोफोटोमीटर तुम्हाला माहिती आहे का? म्हणजे नाव ऐकलेलं आहे का कुठे स्पेक्ट्रोफोटोमीटर? तर स्पेक्ट्रोफोटोमीटर असं एक इन्स्ट्रुमेंट असतं की त्यामध्ये फोटो म्हणजे काय? फोटोचा दुसरा अर्थ काय असतो? लाईट. बरोबर. लाईटाची इंटेन्सिटी चेक करणं. बरोबर. आधी ते क्युवेट दिलेलं आहे आणि ही क्युवेट पण स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये खूप काम येतं. ही क्युवेट दिलेली आहे. ही क्युवेट आहे. बरोबर. मॅडम तुम्हाला सांगितलं असेल कॅमेरा असतात स्पेक्ट्रोफोटोमीटर मध्ये. खाली असतो आपण जे क्युवेट ठेवतो इथे खाली एक कॅमेरा असतो, इथे एक कॅमेरा असतो आणि इथे एक कॅमेरा असतो. त्याचा लेफ्ट अँड राईट सगळीकडून त्याला कॅमेरा असतात.
तो आपण जेव्हा सॅम्पल ट्रेमध्ये पुट करतो ना तेव्हा ते कॅमेरे ॲक्टिवेट होतात आणि लाईटाची त्या सॅम्पलमध्ये किती लाईटाची इंटेन्सिटी आहे, तुमचं सॅम्पल बरोबर पडलंय का जास्त पडलंय ते बरोबर आपल्याला सांगते. म्हणजे लाईटाची इंटेन्सिटीवरून आपल्याला आपलं रीडिंग कळते. आता जर का डार्क ब्लू कलर असला तर डार्क ब्लू कलर जर का असला तर आपलं रीडिंग जाते नाही म्हटलं तरी 150च्या वरती रीडिंग जाते. म्हणजे आपल्याला काय समजते याच्यावरून की फॉस्फरसचं आपल्याला जास्त अवेलेबल आहे, जास्त फॉस्फरस असं आहे. म्हणजे आपला पाचवा पॅरामीटर 4 पॅरामीटर झाले. आपला पाचवा पॅरामीटर म्हणजेच पोटॅशियम. K2O म्हणजेच पोटॅशियम. अवेलेबिलिटी ऑफ पोटॅशियम जर का चेक करायचं असेल तर एक फ्लेम फोटोमीटर नावाचं मशीन असते. फ्लेम फोटोमीटर ते आहे. यामध्ये फ्लेम फोटोमीटर नावाचं एक इन्स्ट्रुमेंट असते. तर त्याला 100 ml कोनिकल फ्लास्क 100 ml कोनिकल फ्लास्कमध्ये 5 ग्रॅम सॉईल लागते. 100 mlच्या कोनिकल फ्लास्कमध्ये 5 ग्रॅम सॉईल त्यामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर अमोनियम ॲसिटेट नावाचं एक केमिकल असते. अमोनियम ॲसिटेट नावाचं केमिकल असते ते त्यामध्ये टाकायचं. 25 ml टाकायचं प्रत्येक सॅम्पलमध्ये 25 ml अमोनियम ॲसिडेट टाकायचं आणि त्याला फिल्टर करायचं. इथे मी तुम्हाला फॉस्फरसचं सांगितलं होतं कसं फिल्टर करायचं, तसंच त्याला फिल्टर करायचं. आणि जो प्युअर एक्स्ट्रॅक्ट असतो तो पूर्ण त्या बिकरमध्ये असेल. हा बिकरमध्ये जो प्युअर एक्स्ट्रॅक्ट असतो त्याचा रंग जो असतो असं पिवळसर त्याचा कलर असतो. तर ते बिकरमध्ये घ्यायचं आणि फ्लेम फोटोमीटर वर सेट करायची. त्याच्यानंतर सेट केल्यानंतर आपल्या रिडिंग मिळून जातं. आता काय म्हटलं तरी पोटॅशियम जास्त आहे कमी नाही, मीडियम आहे. म्हणजे मीडियमचं थोडंसं वरती रेंजचं आहे आपलं पोटॅशियम. तर त्याची जी रिडिंग जे हायली रिडिंग जे जातात ते 150.0 अशी इथपर्यंत त्याचे हाय रिडिंग जातात. आणि जर का कमी जर का येत असेल आपलं रिडिंग तर मग ते 28.0 अशी त्याची रेंज आहे. 28.0 जर का वरती येत असेल तर आपलं मीडियम राहते. त्याच्या आत जर का रिडिंग येत असेल सपोज 11.1 11.2 वगैरे जे असेल ते आपल्याला 28.च्या आतमध्ये जर का रिडिंग येत असेल तर आपलं पोटॅशियम आपल्या मातीचं पोटॅशियम खूप कमी आहे हे त्यामधून सिद्ध होतं. आपण जी टेस्ट सॅम्पल घेतो त्यातून. फ्लेम फोटोमीटर आता मी तुम्हाला स्पेक्ट्रम फोटोमीटर सांगितलं. फ्लेम फोटोमीटरची तुम्हाला काय आयडिया आहे का? नाही. फ्लेम म्हणजे काय? बरोबर. आणि फोटो म्हणजे काय? लाईट. बरोबर. तर आता ह्या टेस्टमध्ये काय होतं जेव्हा मी सॅम्पल पुट करते आता यामध्ये फ्लेम फोटोमीटरमध्ये हे नाही आहे, क्युवेटचा काहीच रोल नाही आहे. स्पेक्ट्रो फोटोमीटरमध्ये क्युवेटचा रोल आहे. फ्लेम फोटोमीटरमध्ये क्युवेटचा रोल नसतो. त्यामध्ये काय असतं एक नेब्युलायझर असतं त्याला. म्हणजे ते काय करतो आपलं ते नेब्युलायझर जर का मी यामध्ये सोल्युशनमध्ये जर का डीप डाऊन केलं तर तो काय करतो ते सोल्युशन सक केलं की आपल्याला ते सक केलं आणि तो त्या ट्रान्समिटकडे नेतो. त्यामध्ये ट्रान्समिट फिट केलेलं असते. त्यातून आपलं रिडिंग आपल्याला कळते. ट्रान्समिटमध्ये नेतो ते फीड करतो त्याला. ते फीड केल्यानंतर आपल्याला आपलं रिडिंग मिळतं. आणि ते करत असताना आपला जो फ्लेमचा कलर आहे तो रेड म्हणजे ऑरेंज असतो ना. सहसा जो याचा रंग असतो तो फ्लेमचा जो रंग असतो तो ऑरेंज असतो. याचा लाईट होतो म्हणजे जास्त डार्क होतो किंवा जास्त कमी होतं. म्हणजे तो तुमच्या अवेलेबल पोटॅशियमवरून दिसते की तुमचा फ्लेमचा कलर कसा आहे कसा नाही. त्यामधून सिद्ध होतो. पॅरामीटर आपण जो चेक करतो तो असतो सल्फर. अवेलेबिलिटी ऑफ सल्फर. आपल्या मातीमध्ये सल्फर किती आहे हे जर का जाणून घ्यायचं असेल तर सल्फर टेस्ट खूप छान आहे. स्फुरद आपण जो म्हणतो त्याला स्फुरद. सल्फरसाठी 100 ml कोनिका फ्लास्क त्यामध्ये 5 ग्रॅम सॉईल टाकायची. त्याच्यानंतर CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड नावाचं जे सोल्युशन असतं त्यामध्ये 25 ml ते टाकायचं त्या कोनिकल फ्लास्कमध्ये आणि त्याला 1 हवरची शेकिंग आहे. म्हणजे 1 घंट्याची त्याला शेकिंग असते. 1 घंट्याची शेकिंग केल्यानंतर आपलं तीच मेथड जी तुम्हाला मी पोटॅशियम याला सांगितली होती फॉस्फरसला आणि याला K2O ती त्यामध्ये टाकायचं. हा जे आणि जो एक्स्ट्रॅक्ट असतो खालचा तो एक्स्ट्रॅक्ट आपल्याला घ्यायचा आहे आणि व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये टाकायचा आहे. तो 10 ml टाकायचा आहे. जो खाली एक्स्ट्रॅक्ट येतो एकदम प्युअरवाला तो आपल्याला 10 ml घ्यायचा आहे त्या व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये. आणि त्यामध्ये NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड प्लस बेरियम क्लोराईड. आता सोडियम क्लोराईड हे
सोडियम वापरायचं. सॉलिड फॉर्ममध्ये असतं आणि त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये करतो. लिक्विड फॉर्ममध्ये आल्यानंतर बेरियम क्लोराईड हे सॉलिड फॉर्ममध्ये असतं. मग ते दोघांचं मिक्सचर करून म्हणजे जितकं सॅम्पल, आता प्रत्येक सॅम्पलला जर का 2-2 ml NaCl जर का लागत असेल, सपोज माझं 70 सॅम्पल आहे, 70 सॅम्पल जर का असेल माझ्याजवळ, तर मी 140 ml NaCl घेईन 2-2 ml ला, बरोबर. आणि त्यामध्ये बेरियम क्लोराईड टाकत 14 ग्रॅम, म्हणजे 2-2 सॅम्पलसाठी बरोबर. तर दोघांचं मिक्सचर करून मी प्रत्येक सॅम्पलमध्ये 2-2 ml टाकेल. त्यामध्ये 2-2 ml टाकल्यानंतर त्याचा जो रंग असतो तो रंग असा दुधाळ रंग येतो. दुधामध्ये आपण घेत नाही का चहामध्ये, म्हणजे जास्त दूध पडलं किंवा जास्त कमी दूध पडलं आणि जास्त पाणी पडलं तर जसं दुधाळ रंग येतो त्याला, तसं दुधाळ रंग येतो त्याला. आणि ते पण सल्फर किती अवेलेबल तुमच्या मातीमध्ये त्याच्यावर पण, सपोज जास्त सल्फर जर का मातीमध्ये अवेलेबल असेल तर त्याचा जास्त दुधाळ रंग होतो. आणि जर का कमी असेल तर काही वेळेस रंगही येते, कारण की ते अवेलेबल सॉइलवर डिपेंड असतं पूर्ण. तर त्याचा कलर येईपर्यंत थांबायचं. त्याच्यानंतर त्याला व्हॉल्यूम मेक करायचा, आपल्या डिस्टिलवॉटर टाकून त्याला व्हॉल्यूम मेक करायचा. आणि स्पेक्ट्रोफोटोमीटरवरच 420 नॅनोमीटरवर तिला सेट करायची. ती जेव्हा सेट करतो आपण 420 नॅनोमीटर जेव्हा सॅम्पल टाकतो क्युवेटमध्ये त्याचं पण स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हटलं क्युवेट आलीच. क्युवेटमध्ये जो सॅम्पल पुट करायचा जो आपण बनवलेला आहे, टाकल्यानंतर ते पुट करायचं याच्यामध्ये, या जागेमध्ये, त्या ट्रान्समिटमध्ये. आणि आपण जेव्हा एंटर करतो आपल्याला तेव्हा रिडिंग मिळते आपल्याला 0 पाठ. जास्तच सल्फरचं काही हे नाही आहे, सल्फर जास्तच आहे आपल्या मातीमध्ये, नाही म्हटलं तरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये सल्फर जास्तच आहे. तर 0.50 तेच फॉर्म्युला. 0.50 आपली लास्ट रेंज आहे, म्हणजे जास्तच पुरत अवेलेबिलिटी ऑफ सल्फर. त्याची जी जास्त शेवटची जी रेंज आहे ती 150 आहे, 0.150 असते. तर जास्त आपल्या सॉइलमध्ये 7 जो पॅरामीटर आहे आपला तो अवेलेबिलिटी ऑफ बोरॉन, म्हणजे आपल्या सॉइलमध्ये बोरॉनचं प्रमाण किती आहे तिने ते आपल्याला त्या टेस्टवरून कळते. बोरॉनसाठी आपल्याला लागते, आता बोरॉन नाही म्हटलं तरी बोरोसिलचे त्या ग्लास त्याला लागत नाही, बोरोसिलचे ग्लास त्याला लागत असते. आता बाकीच्या टेस्टला बोरोसिलचे ग्लास लागतात किंवा कोनिकल फ्लास्क लागतात, पण बोरॉनसाठी बोरॉन आणि बोरोसिल, कारण की बोरोसिलमध्ये बोरॉनचं थोडंफार काय हे असतो, प्रमाण असतं त्यामध्ये, त्याच्यामुळं बोरोसिल चालत नाही त्याला ग्लास. त्याला क्वार्ट्जचे ग्लास लागतात जे की हाय रिकमेंडेड असतात, खूप म्हणजे खूप महागाचे असतात ते, आणि त्यामध्ये बोरोसिलचा वापर करता येत नाही जे वापरलेले असतात ते. तर क्वार्ट्जच्या पाण्यामध्ये 200 ml 250 ml कोनिकल फ्लास्कमध्ये मी 40 ग्रॅम बोरॉनसाठी माती घेईल, 40 ग्रॅम सॉइल, आणि त्याच्यामध्ये कॅल्शियम क्लोराईड नावाचं सांगितलं मी, कॅल्शियम क्लोराईड नावाचं केमिकल असते ते त्यामध्ये टाकेल. 25 ml टाकेल मी त्यामध्ये. 25 ml टाकल्यानंतर त्याला हॉटप्लेट नावाची एक इन्स्ट्रुमेंट त्या लॅबमध्ये असते, हॉटप्लेट नावाचं इन्स्ट्रुमेंट. त्या हॉटप्लेटवर त्याला 5 ते 6 मिनिटं त्याला उकळू द्यायचे. आपण कसं चहा उकळतो ना, तसं माती आणि ते जे केमिकल त्याला उकळावं लागते 5 ते 6 मिनिटं. ते उकळून झाल्यानंतर तर तोच फॉर्म्युला आपला फिल्टर करून घ्यायचा त्याला छान, आणि तो एक्स्ट्रॅक्ट आहे तो कोनिकल फ्लास्कमध्ये आपलं व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये टाकायचा. व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क, आणि तो पूर्ण घ्यायचा, जो आपल्याला मिळालेला आहे बिकरमध्ये जो एक्स्ट्रॅक्ट मिळालेला आहे तो पूर्ण त्यामध्ये वापरायचा. तो व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कमध्ये टाकतो आपण. त्याच्यामध्ये बफर सोल्युशन केमिकल असते, ते बफर सोल्युशन 3 केमिकलपासून बनवलेलं राहतं. अमोनियम ॲसिटेट राहतं त्यामध्ये, EDTA इथिलीन डायमाइड टेट्राएसिटिक ॲसिड आणि कॅल्शियम क्लोराईड असं सल्फ्युरिक ॲसिड, असे 3 मिळून एक केमिकल तयार होतं, म्हणजे बफर सोल्युशन तयार होतं सिंपल. ते 2-2 ml प्रत्येक सॅम्पलमध्ये टाकायचं. ते टाकल्यानंतर ॲझोमिथिन नावाचं केमिकल असतं, प्लस एल एस कोर्बिन ते डिस्टिल्ड वॉटरमध्ये दोन्ही मिक्स करायचे. दोन्ही मिक्स केल्यानंतर ते पण 2-2 ml प्रत्येक ह्याच्यामध्ये टाकायचं. त्याचा जो रंग असतो तो एकदम पिवळा कलर, येलो कलर, लाईट येलो कलर होतो किंवा येलो कलर येतो. आता जास्त जर येलो कलर जात असेल तर समजा जाईल आपल्या याच्यामध्ये बोरॉनची खूप जास्त आहे, प्रमाण खूप जास्त आहे. तसं नाही म्हटलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये बोरॉनचं जे प्रमाण आहे ते कमी आहे, जास्त नाही, कमी ते आहे. आणि तेच बोरॉन स्पेक्ट्रोफोटोमीटर म्हणजे 420 नॅनोमीटर स्पेक्ट्रोफोटोवरच तिला सेट करायची. आणि आपल्याला समजून जाईल आपल्याला आता बोरॉनची जी अवेलेबिलिटी ती कमी, तुम्हाला सांगितलं बोरॉनची जी अवेलेबिलिटी आहे ती खूप कमी आहे आपल्या इकडे. तर त्याची जी रिडिंग असते ती 0.25, 0.025, 0.030, 0.048 तशी त्याची जी रेंज असते
बोरॉनची अवेलेबिलिटीची की 0.020 टू 0.150 पर्यंत त्याची रेंज असते, ते ppms असतात. ठीक आहे, क्लिअर? रेडी. माझं नाव नेहा गाडशिकर आहे. मी बुलढाणा इथून ऑफिस डिस्ट्रिक्ट सॉईल सर्वे सॉईल टेस्टिंग ऑफिस इथून आलेली आहे. माझी जी पोस्ट आहे ती सॉईल अनालिस्ट म्हणून आलेली आहे. तर मी इथल्या जवाहर नवोदय विद्यालय मुलांना सॉईल ट्रेनिंग म्हणजे सॉईलचं माती परीक्षण कसं करतात त्यासाठीचं ट्रेनिंग देण्यात त्यासाठी आलेली आहे. जिल्हा कार्यालयातून मॅडम इथं आलेले आहेत. नवोदय विद्यालय बुलढाणा. मातीचं परीक्षण कशा प्रकारे केल्या जाते आणि मातीचे जे 12 प्रकारचे गुणधर्म या ठिकाणी मॅडमने चांगल्या प्रकारे सांगितलेले आहे. आणि मातीचं महत्त्व याच्यामध्ये येणारा पोटॅश आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचं कॅल्शियम, पोटॅश, तर याच्या सोडियम, हे गुणधर्म सांगून मॅडमने मुलांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि एक नवीन प्रकारचा उपक्रम आमच्या विद्यालयात या मॅडमनी मुलांमध्ये जे काही मातीचं परीक्षणाबद्दल अज्ञानता होती ती बाजूला सारून माती किती महत्त्वाची आहे आणि वृक्षांना कशा प्रकारचं मातीमधून अन्न मिळते याबद्दल मातीचं महत्त्व, मातीचं संरक्षण संवर्धन करण्याकरिता सांगितलेलं आहे. त्याबद्दल मॅडमने मी धन्यवाद.